नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आणि मी पोचलेलो आहे आपल्या कोकणातल्या गावी. तर आज आहे आमच्या मंदिराची पूजा आहे, सत्यनारायणाची महापूजा आहे. आणि संध्याकाळी प्रोग्राम असणार आहेत, म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रम असणार आहेत लहान मुलांचे. ते व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बघायला भेटणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. खूप चांगल्या प्रकारे व्हिडिओ असणार आहे. आणि मुंबईवरून खूप मंडळी आलेली आहे पूजेसाठी आणि मुलं पण खूप आलेली आहेत. हे आपले क्रिकेट काळामध्ये क्रिकेटची मुलं आलेली आहेत आणि म्हणजे 2 दिवस अगोदर आलेली आहेत. आणि आमचे हिटमॅन, आमचे काळामध्येचे हिटमॅन त्यांचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या खूप खूप त्यांना शुभेच्छा. पुढच्या भविष्यासाठी खूप चांगल्या प्रकारे खेळतात आणि टीमला पुढं भरपूर घेऊन गेलेले आहेत. आणि आजपर्यंत म्हणजे 50 कप मारलेले 2 वर्षामध्ये. आजपर्यंत झालं नव्हतं कधी असा, तर त्यांनी करून दाखवलं आहे. आणि इथे राहुल वगैरे आहे आणि आपला टर्निंग पॉइंटला मॅच हलवणारा माणूस. आणि हे आमचे गावचे प्रमुख उपस्थित दाखवणारे आमचे काळंबा देवीचे खेळाडू रवींद्र पोस्टरे आवर्जून असतात. मावशी वगैरे येत आहे आणि पूजेची तयारी चालू झाली आहे ना. पूजेची तयारी चालू आहे. कधी आल्या कधी तुम्ही? आम्ही काल आलो. काल आले तुम्ही? आम्ही पण काल सकाळी. म्हणजे सोबत आलेली आहे, कोरोनाची गाडी सोबत आली आहे. मग टायमात आली गाडी? आली 9 वाजता. 9 वाजता गाडी आली. तुम्ही का उशिरा आला? गाडी अडकली तिकडे 3 तास लेट. तर असं आपण जाऊ मंदिराच्या दिशेने जाऊ आणि कशा प्रकारे तयारी चालू आहे ते बघूया. आणि ते सीतांबा आहेत, एकदम नटून फटून आहेत पूजेसाठी. तर आता मंदिरात जाऊया आपण. सर्व गाव मंडळी आहे, तर एक एक येत आहेत वरून. बरे आता हां, हे इकडे सर्व तयारी चालू झाली आहे सर्वांची. गाववाले बघा, गाववाले आले. हो हो सर. हा, गाडी अडकली तिकडे. बघा सर्व पेप्सीच्या बाटल्या भेटताय तिथे, म्हणजे गरमी खूप आहे. आणि पेप्सीच्या बाटल्या 2-2, एक पी आल्या नाही अजून एक घेऊन जातात. ही कुणासाठी आहे? आलेले आहेत. बरं आहे ना. मी आता 11 वाजता. 3 तास लेट झाला नागोठण्याला. खूप ट्रॅफिक होता. काय माहिती, ते रोड पासिंगचा आहे ना, एकत्र रोड जोडतं ना, त्याच्यामुळं ते गाड्या इकडच्या सोडतात, इकडच्या स्टॉप करतायत. आम्ही निघालो 1 वाजता. तुमचे लोक पहिले आले पाहिजे. बरोबर, लेट झालं, काय करणार. पोहोचणार होतं मी, 7 वाजता पोहोचेल. कुठे आता काय तिकडे ट्रॅफिक मध्ये अडकली ना गाडी. हा, आले सर्व आले. म्हणजे ते नागुटण्याला ट्रॅफिक लागलं एवढा ना, ते हैराण झालं अक्षरशः. काय बरं आहे ना. हा, खा काय एकटे खा. अच्छा. कातलकोणच्या सर्व मुली बसलेल्या आहेत. पूजेसाठी तयारी चालू आहे सर्वांची. गाव मंडळी सर्व बसलेली आहे. बरं आहे ना. आम्ही बरं काय पिताव काय थंड सर्वांना म्हणजे गरमीमध्ये थंड पाहिजे. हा, बरं आहे. हा, हो घरी आणलं. गर्मीमध्ये थंड.
डिश भरत आहेत जे पाहुणे मंडळी येणार त्यांची सुविधा करत आहेत. थंडा वगैरे नाश्ता आहे. आपल्याला पण नाश्ता भेटलेला आहे आणि खाऊया थोडंसं. गावडे आपले आलेले आहेत. खाली जेवण आहे, सर्व मंडळी जेवण आहे. त्यांना हे थंडा वगैरे नाश्ता पाणी घेऊन जात आहेत आपल्या महिला. तर जेवणाची तयारी चालू आहे खाली. हा, चला आम्ही येतो आता शूट करण्यासाठी. बघूया कशा प्रकारे आपल्या जेवणाची तयारी चालू आहे. आणि ब्राह्मण पण आलेले आहेत पूजेसाठी. आपण तिकडे पण कव्हर करायचं आपल्याला. चला आपण थेट खाली जाऊया. नाश्ता पाणी चालू आहे. नाश्ता पाणी चालू झालेला आहे. सगळ्यांना हा, सगळ्यांना हे चहा घेऊन चाललेले आहेत वरती. नाही, मी आता थंडा पियाला. थंडा आणि चाय वरती आहे आपल्या मंदिरामध्ये. आणि खाली महिलांना दिली चहा. जेवण बनवतात त्यांना. अच्छा, जेवण बनवतात त्यांना देऊन आलेले आहेत. आणि आता वरती जातात. महिलांची उपस्थिती खूप असते मोठ्या प्रमाणात. आता इथे यश आहे. यशने मी आता खाली चाललेलो आहे. चला खाली जाऊया. खाली आपल्याला म्हणजे महिला जेवण बनवतात ना, ते आपल्याला दाखवायचं आहे थोडं. आपल्या चुलीवरती जेवण कशा प्रकारे बनवतात ते आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला माहीत पडणार आहे. तर दरवर्षीप्रमाणे आम्ही गॅसवर वगैरे जेवण बनवलं नाही जात. म्हणजे गाव ठिकाणी तुम्ही बघत असणार ते जेवण चुलीवरतीच बनवलं जातं आणि टेस्टी असते जेवण. बाय बसले. बाय काय पितेस? झोपले ती बारकी झोपले. तू काय चाय घे पितेस? थंडा नाही पितेस? हा, ते आणले ना मग अशी थंडा खाली पण हाय, भरपूर थंडा आहे. बारकी झोपली आहे ना. हा बघा कुठं चाय पित आहे. प्रकाशदा जरा बिझी आहेत, दिसत आहेत, फोनवरती आहेत कुणाच्या तरी. चला आम्ही खाली जेवणाची तयारी बघतोय. महिला आवर्जून आमच्या महिलांची उपस्थिती असते. खूप चांगल्या प्रकारचे जेवण वगैरे बनवतात. म्हणजे त्यांना म्हणजे महिलांचं कसं आहे, जेवणामध्ये टाईम जातो थोडासा. आणि जेव्हा आपलं प्रोग्राम वगैरे चालू असतात त्याच्यामुळे काय टाईम देता येत नाही त्यांना. आता संध्याकाळीच त्यांना आपलं जे प्रोग्राम चालू होणार आहे त्या टाईम देता येईल त्यांना. कारण आता काय मध्ये टाईम म्हणजे प्रोग्राम आहे. त्या आमचे भावकी आलेले आहेत एकदम पूजेसाठी. आणि हे आमचे भाऊजी सुस्त माणूस आणि एकदम म्हणजे सुस्ती येते त्यांना मुंबईवरून आल्यानंतर. आता वरती पूजा चालू आहे. इथं काय नाही आहे. नाही तर आंबे सर्व संपवून टाकशील तुम्ही. आता त्या खात होत्या ना त्या दिवशी. चला हां, झाला जेवणाची झाली तयारी चालू आहे ना. जेवण चालू आहे ना. सर्व महिला आपल्या बसलेल्या आहेत. पत्र्यावल्या म्हणजे सोडवत आहेत. एकत्र असतात. 2-2 पत्र्यावल्या जायला नको म्हणून सिंगल पत्र्यावर सोडवत आहेत. आणि आपण जेवणाच्या वहिनी आलेल्या आहेत. नाश्ता म्हणजे नाश्ता करून घ्या पहिला. तुम्ही घेतला? हे काय दूध चाय बनवतोय. चाय म्हणजे तयारी चालू आहे चायची. घामा उदंग झालेली आहे. इथं काय मुंबई ठिकाणी पंखा असतो पण इथे पंखा नाही आपल्याला भेटणार. दूध वगैरे चहा वगैरे मस्त बनव. बघूया आपण चाय कशा प्रकारे बनवतात. गावचं जेवण हे कोणी वाटाण्याची भाजी बघा मस्त वेगळी बनवणार आहे.
वरण आहे. ही बावली, ही बावली. बावशी बघा, बावशी आपलं हे टाकलंय ना, तिलकुटाची बनवलेलं आहे मस्तपैकी. म्हणजे जेवण पण लगेच झालेलं आहे. या आपल्या महिन्यानेच बनवलेलं आहे जेवण मस्तपैकी गावच्या पद्धतीने. चुलीवरती आपला बनवला आहे जेवण, चुलीवरती मस्तपैकी. आणि इथे आमची गावडीनबाई आलेली आहे चाय घेऊन. मी लेट झाला ना, सर्व गर्दी, हाऊसफुल गर्दी आहे. सर्व महिला जेवणाच्या भानगडीमध्ये आहे. सर्व पापड तलात तर चालू आहे पापडांचे. मला वाटतं कामा उदक झाले आहेत तिथे. पापड तळलेले आहे तिथे, जोरात तयारी आहे बाहेर. हा, नाश्ता पाणी चालू आहे. म्हणजे सकाळपासून दमलेले आहेत महिला. आरामात खा मस्तपैकी. काही करू नका कुणी सुद्धा. काही चाय गरम आहे त्याच्यामुळे आरामात पियायची चाय. हा, ही त्या दिवशी आंब खात होती, आम्हाला दाखवते त्या इकडे मुंबईला आंब खाऊन. हा, खा आरामात खा. तू कुठे पडतायस? उभी राहा. हा, खा समोसा बिमोसा आता त्याच्यात. हा, थंडा बिंडा आहे मस्त आहे ती. आणि हा कुणी बनवला नाही, आता पलेता मारताय. भात आहे ना? हा, कोलम आहे की काय? कोलम मस्तपैकी चुलीवरती बनवतायत मस्तपैकी. आणि वरती म्हणजे सावली केल्या नाही. हा, गरम खूप होत आहे. आता भातच बनायचं बाकी आहे वाटतं. बाकी सर्व झाला काय? बाकी सर्व झालेलं आहे. आता भात बाकी आहे बस. मस्तपैकी लगेच जेवण बनवला, तरी पण महिलांनी लवकरात लवकर बनवून टाकला जेवण. म्हणजे बाकी आपलं कार्यक्रम असतं त्याला मोकळे होणार महिला, म्हणजे बाकीचे कार्यक्रम करण्यासाठी. कारण महिलांचा वेळ आहे जास्त करून जो आहे ना जेवण करण्यामध्येच जातो. आणि बाकी त्यांना टाईम देता येत नाही. त्याच्यामुळं यावर्षी लगेच बनवलं आहे जेवण वगैरे. हे आमच्या वयस्कर महिला मंडळ आहे, पाहू शकता तुम्ही. पूजेची तयारी वगैरे चालू होते थोडं. पूजेसाठी आपले गावचे मुंबईचे अध्यक्ष भास्कर आणि वहिनी आहेत. श्री परमेश्वर
ग्रामस्थ मंडळ प्रतिनिधित्वेन नियुक्तां सर्वेषां सकलकुटुंबानां सहपरिवाराणां द्विपद चतुष्पद सहितानां क्षेम स्थैर्य आयुः आरोग्य ऐश्वर्य अभिवृद्ध्यर्थं समस्त अभ्युदय अर्थञ्च प्रतिवार्षिक विहितं श्री सत्यनारायण सांगाय सहपरिवाराय देवता वेद्यर्थं पाण्यासोबत चांगलं सोडायचं परत 4 वेळा पाणी सोडायचं भाजी भाजी मेथीची भारी माझ्या कंदीची आपलं जेवणाला सुरुवात झालेल्या मंडळींची वहिनी वगैरे जेवण वाढायला आहे आणि मंडळी अशी जेवायला बसलेली आहे सर्व पंगत. ही बाई कुठे कोपऱ्यात बसली आहे. सर्व आपल्या जेवायला बसल्या मंडळी आहेत. आरामात जेवा, गरम पण खूप होत आहे. अजून वरती पण जेवायला बसले अर्धी मंडळी. झालं का जेवलो? जेवलेले आहेत. महिला मंडळ बसलेली आहे, मुली आहेत जेवायला बसलेले आहेत सर्व. मंडळ वाढत आहे जेवण सर्व. हा बघा लाचून आलेला आहे माणूस हा. हा बघा दिसाभराचं जेवत आहे. ही काय पापड मागताय ना? हिला पापड पाहिजे, डबल पापड नाही भेटणार. असं थोडा डबल नाही भेटत पापड. हे बघा डबल पापड मागताय बघितलं, असं असतं. गावाला डबल मागत तरी कोण बोलणार नाही. आरामात जेवा. हे गावचा लोणचा आहे, गावचा लोणचा घे. हा तू आलास कधी? त्याच गाडीत होतास का? आम्ही होतो त्या. का झालं?
अगो बहिणीच कुठं आहे? बहीण कुठं आहे? मुंबईला. फटाफट फटाफट वाढा. त्याचं पाणी पाणी लगेच पाणी सर्वांना द्यायचं लगेच लगेच फटाफट. हे बघा इकडे एका साईडला बसले आता गपची गपची खात येईल. बघा लगेच संपवलं नाही आणि सकाळपासून काय मी खाल्लं नाही नाश्ता आहे वाटतंय संपवलं पण लगेच. लासून नंबर लावला नाही आणि पटापट आतमध्ये जा आतमध्ये. तिकडे हात धुवाय तिकडे तिकडे ते खाली हात धुवायचा जा. महिलांच्या आहे ना हळदी कुंकवाची सुरुवात होत आहे. आपल्या गावच्या महिला मंडळ आहे त्यांचा हळदी कुंकूचा कार्यक्रम आहे इथे आणि त्यांची तयारी चालू झालेली आहे इथे पाहू शकता. आणि जे हळदी कुंकाचा कार्यक्रम झाल्यानंतर यांचा गेम असणार आहे महिलांसाठी गेम असणार आहे. आणि महिलांनी काय म्हणजे भेटवस्तू काय आणलेली आहे? अगरबत्ती. म्हणजे महिलांनी आहे ना अगरबत्तीची अशी भेट परिवार अगरबत्ती म्हणजे परिवाराला जोडून राहायची अशी अगरबत्ती आणल्या. सुगंधित अगरबत्ती आहे ही आणि चंदन वाटते चंदनचं अगरबत्ती. आणि अशा महिला आहेत आणि बाकीच्या बसलेले आहेत तिकडे शांताराम मांडवकर आणि सर्व महिला. सर्वांनी जरा मंदिराकडे यायचंय. महिलांना बोलवा थोडं इथे. आपल्याकडे सर्व इतर गावातून काही मंडळी येतात त्यांना आपल्याला वेळ मिळेल इतर कार्यक्रम करण्यासाठी. तर सर्व महिला विनंती चांगल्या प्रकारे आपण सर्वांनी पार पडायचा. जर कुठल्या कोणी महिला इथे नसतील वेगवेगळ्या अगरबत्तीचं ब्रँड आहे इथे आणि हे काय आणलं नाही भेट वस्तू आहेत. शेवबुंदी आणले नाही इथे आणि हे सर्व तयारी चालू आहे त्यांची. आणि हे काय आहे ह्याच्यामध्ये? हा तिळगुळ शिवाय हल्दी कुंकू होत नाही ना. तिळगुळ गोड काहीतरी पाहिजे. बोलायला शिका काय बोलता येत नाही. बोलवले आणि इथे मावशी आहे म्हणजे मुंबईच्या वरिष्ठ महिला. ते महिला मंडळाचं हे बुक आहे म्हणजे बुकमध्ये नावं वगैरे लिहिलेली आहेत त्यांनी आणि तशा नावं घेऊन ते बोलवणार स्टेजवरती सर्व महिलांना. म्हणजे पहिल्या वरिष्ठ महिला मंडळ आहेत. नाही म्हणजे वरिष्ठ महिला मंडळाचा पहिला घेणार ना तुम्ही? पहिल्या वरिष्ठ महिला मंडळाचा तुम्ही बोलवणार. गावातील महिला अध्यक्ष सौ सुनानी कृपा करावी. तसेच रेश्मा रमेश भानशे, भारती भालचंद्र. जसं जसं नाव घेत जाईल तसं तसं त्यांनी स्टेजवर यायचं आहे. आणि इकडे सर्व आपल्या कातोडकोण गावच्या महिला मंडळ आहेत सर्व उपस्थित. इकडे सर्व आमच्या कातोड गावच्या महिला मंडळ आहेत बसलेल्या सर्व. अजून महिला मंडळाची उपस्थिती कमी दाखवते इथे. बऱ्याचशा महिला मंडळ आल्या नाही दिसत इथे. अजून सर्व कामं ज्या महिलांची मी नावं घेतलेली आहेत त्यांनी स्टेजवर यायचं आहे. लवकरच आपल्याला संपवून आपल्याला आता आपल्या संगीत कार्यक्रम आहे ते अटेंड करायचं आहे. आमच्या गावच्या वरिष्ठ महिला मंडळांचा पहिला हळदी कुंकाचा समारंभ होणार आहे. ज्या गावच्या वरिष्ठ महिला मंडळ आहेत त्यांचं पहिला रेश्मा रमेश भानसे हळदी कुंकाचं मान सन्मान देण्यात येणार. नंतर मुंबई महिलांचं हळदी कुंकू होणार. आता हा जो हळदी कुंकाचा जो सार्वजनिक जो कार्यक्रम असतो काही महिला मुंबईला राहतात त्याच्यामुळं सर्व आपली गावची जेव्हा पूजा असते त्याच्यानंतर हा हळदी कुंकाचा कार्यक्रम चालू होतो. कारण हा एकत्रित महिला मुंबई आणि गावच्या
मिळतात एकत्र पूजेनिमित्त. चांगल्या प्रकारे हळदी कुंकूचा कार्यक्रम असतो. सर्व गावागावामध्ये हळदी कुंकू साजरा केला जातो. ह्या वरिष्ठ महिला आहेत गावच्या. आता ही एक खूप वाटतं एक एकीन पाचवा हातात घ्या ना शिंदेसाठी हातात त्यांचं झालं ना आता दुसऱ्यांना बोलवशील ना त्यांच्या झालं हॅलो हॅलो. तसेच आपल्या या पूजेसाठी किल्लावाडी ग्रामस्थ मंडळ आणि प्रगती महिला मंडळ शिकवणवाडी यांच्याकडून आपल्याला सप्रेम भेट आले, त्याबद्दल आम्ही त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. तसेच आपल्या गावचे माजी अध्यक्ष श्री अशोक मांडवकर यांच्या हस्ते करा अशी मी विनंती करतो. अंगणापुढे आहे अंगणापुढे आहे तुळस. श्यामपंथीचे नाव घेते पांडुरंगाची बहीण. बटाट्याची भाजीत खोबरा टाकला किसून शांताराम पंतांचं नाव घेत आहे माग स्टेजवर बसून. भार्गवी तू असं तयार करून दे. बलक नाही दुसरा एक बाय इकडे उजेड पडू दे जरा. इकडे येईल तर पुढे गेला. तुम्ही पण येतात. काय त्याचा प्रॉब्लेम राहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. आपल्या गावातील ज्या महिला आहेत त्यांनी वरती यायचं आहे. त्यांनी लवकरात लवकर वरती यायचं आहे. चंद्रकावडे बोल. महिलांचं गेम संपलं. धन्यवाद. आभार. सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करा. मी येऊ इकडे बघा. तसेच आपल्या नको तू बसून बरेच फोटो आहेत देता नवा सामन्यांसाठी टाळ्या वाजवायच्या सगळ्यांनी. टाळ्या वाजवा. कारण कुठे पण असो या संघाच्या पाठीमागे कातळकोंड हे नाव लावलेलं आहे, म्हणून आपल्या गावचं नाव हे पुढे नेत आहे. धन्यवाद सगळ्यांचं. धन्यवाद सुनील वानशे यांचं.